एव्हरीवन, सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल असं असणार आहे. आज मी ब्लॉग शूट करते. विचार केला की डेली ब्लॉग टाकत जाईल आणि खूप बाहेर असा पाऊस पडतोय आणि मी एकटीच आहे, तर मला आता जेवण वगैरे बनवायचं आहे. सो बघूया आता मी काय बनवते ते. आणि देन तुम्हाला मी काही क्वेश्चनचे आन्सरसुद्धा देणार आहे या ब्लॉगमध्ये, तर तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघायचा, बिलकुल पण स्किप करायचं नाही. तर मी जे जे काही क्वेश्चन आहेत, जर माझा नवरा येईल तेव्हा मी थोडा ब्लॉग शूट करेल आणि आम्ही दोघंजणं तुमच्यासोबत काही क्वेश्चनचे आन्सर देणार आहोत. तर पहिलं तर मला जेवण बनवायचं आणि पप्पांनी माझ्यासाठी करपाडे आणलेत. करपाडे म्हणजे करपाडे तुम्हाला माहीतच असेल, कोलंबी असते मोठी मोठी, तर तीवाली ते अलिबागवरून घेऊन आलेत आणि साफबीफ करून त्याहीच दिले मला. सो बघा आता, तर मला काय साफबीफ येतं, म्हणजे मला असं काय नाही. मला ही करपाड्यांना जामच आवडतात आणि त्याची ती ग्रेव्ही. हा. सो आता आपल्याला हे बनवायचं आहे. याची मी थोडीशी अशी ग्रेव्ही टाईप बनवते आणि साफ वगैरे केलं. त्याची सालं बिलं काय सोलत नाही या मच्छीची, तर म्हणून अशीच साफ केले. तर मीच बोलली त्यांना अशीच साफ करा. आता बघूया, आता आपण जरा जेवणाची तयारी करूया आणि तुम्हाला मी दाखवते बाहेर आमचं थोडं क्लायमेट कसं झालं आहे ते. बाहेर पडतोय खूप सारा पाऊस आणि वाजले 12 आणि माझं जेवणाचा पण पत्ता पण नाही. हा बघा, आता थोडा कमी झाला आहे. तर आता नेमकं मी काय झालं की मी कपडे नेमके मशीनला टाकले आणि म्हणजे कपड्यांची पावडर नाही बोलत, सॉरी, काय रे ते, हां, बेडशीट टाकले. मला वाटलं ऊन पडलं आणि आत्ता जर सौरभ आला तर आता काय माझं खरं नाही, किंवा कारण मी बेडशीट टाकले धुवायला, सुकण्याचे थोडे वांदे होतील त्याचे. सो चलो अभी बनाते ही हम लोग खाना. ओके, लेट्स गो गाईज. बनवते मी कांदा, टोमॅटो आणि बटाट कापून ठेवलं आहे आणि हे थोडं फ्राय करायचं आहे आणि याचं थोडंसं कालवण बनवते. तर आता हे थोडं लावून ठेवते त्याला मसाला विसाला. आता विचार करते की यातली एक टाकू का, राहू दे एवढं. सो अभी हम लोग खाना बनाते. आणि बाहेर तर एवढा बेकार पाऊस आला आहे आणि या पावसावर मला एकटीला जाम कंटाळा येतो, काय माहिती. ह्याच्यात मी हळद मसाला वगैरे टाकला आणि फक्त कांदा, टोमॅटो आणि बटाट टाकला फोडणीला. देन आता थोडा मसाला शिजून देऊया आपण आणि त्याच्यात ती कोलंबी होती ती वाली टाकली. थोडंसं झाकण ठेवते आणि मसाला थोडा शिजायला ठेवते आणि त्याच्यावरती वाफेसाठी पाणी ठेवते. तिथे आंबटची तयारी चालू आहे. आंबट वगैरे केले मी आणि आता तिथे कुकरला मी भात पण लावला आहे. सो लगेच सगळं पटापट होतं आहे आपलं. रे राहा भावा. ओके, सो गाईज, इथे आपलं जेवण होतं. हे फक्त फ्राय करायचं आहे आणि हे थोड्या वेळात होईल. थोडं मसाला शिजून दे. मी आमचे आगोटीचे ब्लॉग बघितले, म्हणजे जे मी पोस्ट केलेलं ना ते. सो मिनी ब्लॉग होते ते आणि बऱ्याच जणांनी सांगितलं की मला फुल ब्लॉग बनव, पण मला ते काय पॉसिबल नाही झालं. आणि आमचे ते दिवस खूप छान गेले. तुम्ही जर बघितले नसतील मिनी ब्लॉग तर जाऊन नक्की बघा. आणि देन तुमचा एक क्वेश्चन होता की तर मला सख्या नंदा आहेत आणि त्यानंतर माझा एक नवरा. तुम्ही माझे आगोटीचे ब्लॉग बघितलेत, त्याच्यात मी खूप सारे क्वेश्चन होते जे मी मिनी ब्लॉग थ्रू तुम्हाला दिलेले आहेत. जर तुम्ही बघितले नसतील तर ते जाऊन नक्की बघा. आणि आमचे ते दिवस खूप छान गेले आणि आता मैं अकेली हूँ इधर. सो गाईज, तुमच्यासोबत मी छोटीशी एक पार्ट. तर माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये एक क्वेश्चन कॉमन होता की दीदी तुझी लव्ह स्टोरी सांगा मला, किंवा मला ऐकायची आहे. सो मी ती काय सांगायला मला वेळ नाही मिळाला, पण मी एक तुम्हाला शॉर्टमध्ये एक स्टोरी सांगते. स्टोरी म्हणजे मी थोडं तुम्हाला जमलं पटलं तर पटवून घ्या, बिकॉज मी नॉर्मल सांगते. ती पर्सनली मी एक ब्लॉग बनवेलच त्याच्यावर. तर तो असा असणार आहे की मेन म्हणजे आमच्या दोघांचं एज सेम आहे. आम्ही दोघंही, म्हणजे मला आता 27 चालू झाला आणि देन तो पण 27चाच आहे आणि आम्ही एकाच क्लासमध्ये होतो. म्हणजे आम्ही लहानपणापासून सोबतच होतो, एका बॅचचेच आहोत, मेन हा पॉईंट. देन आम्ही फ्रेंड होतो पहिलं तर, त्यानंतर बेस्ट फ्रेंड झालो, त्यानंतर
आमचं रिलेशन झालं, त्यानंतर आमचं लग्न झालं. सो हा एक क्वेश्चन आहे, म्हणजे हे तुमच्यासोबत मी सॉल्व केलं आहे. त्यानंतर किती वर्षाचं तर तुम्हाला कसं सांगू ते मी, 7-8 वर्ष झाले असतील. ॲक्च्युली आम्ही आधी खूप जास्त चांगले फ्रेंड होतो, त्याच्यामुळे ते रिलेशन मी नाही बोलता येणार, एकदम बेस्ट फ्रेंड होतो. त्यानंतर आमचं रिलेशन चालू झालं. सो त्या रिलेशनला 7-8 वर्ष झालेत आणि आता आम्ही नवरा बायको आहोत. ओके, तर ही आमची शॉर्ट लव्ह स्टोरी आहे, जी ॲक्च्युली असं होतं की जेव्हा मला अक्कल पण नव्हती तेव्हापासून त्याला मी आवडायची. सो आम्ही एका बॅचचे असल्यामुळे आणि आम्ही एका गावातले असल्यामुळे त्यानंतर आमचं बोलणं झालं, हळूहळू आम्ही फ्रेंड झालो, बेस्ट फ्रेंड झालो. त्यानंतर मग आमचं हळूहळू रिलेशन झालं. सो आमचं दोघांचं पहिल्यापासूनचं बॉन्डिंग खूप जास्त आहे. आम्ही पहिल्यापासून दोघं एकमेकांना ओळखतो, त्याच्यामुळे आत्तापर्यंतचं आमचं बॉन्डिंग इतकं आहे. कारण याचं कारण असं आहे की आम्ही एकमेकांना पहिल्यापासून ओळखतो. सो त्याच्यामुळे असं असू शकतं मे बी. त्याच्यामुळे आमची आवड निवड किंवा अजून कोणत्या गोष्टी एकमेकांना माहिती आहेत. तर ही आमची शॉर्ट अशी लव्ह स्टोरी आहे. आणि आमचं 2024ला लग्न झालं आणि आता चालू आहे 2026 ना आय थिंक. सो आमचं लग्नाला 2 वर्ष झाली. अशी आमची शॉर्ट लव्ह स्टोरी आहे आणि खूप प्रिटी आहे, मला आवडते ती. आमची लव्ह स्टोरी ना खूप मोठी आहे, ती सांगायला मी त्याच्यासाठी सौरभ लागेल. जर तो असेल तर आम्ही दोघे पर्सनली त्याच्यावरती ब्लॉग बनवू नक्कीच. पण पहिलं तर मी ही तुम्हाला शॉर्टमध्ये शेअर केली, जी तुम्हाला पण खूप जण विचारायचं. सो त्याच्यामुळे मी ही तुम्हाला शॉर्ट स्टोरी अशी सांगितली. बस इतकंच होतं. आणि मेन म्हणजे प्रश्न असा होता की आम्ही एका कास्टचे होतो, एका बॅचचे होतो, आम्ही एकमेकांना ओळखायचो, त्याच्यामुळे इतका प्रश्न नाही आला कोणता फॅमिलीचा. पहिलं तर माझी फॅमिली तयार झाली, सो इतकं असं इश्यू नाही झाला कोणता फॅमिलीसाठी. पहिला झाला म्हणजे ॲक्च्युली आम्हाला गावात नको होतं, एका गावात माझ्या फॅमिलीला. त्यानंतर माझ्या पप्पांना ॲक्सेप्ट होतं, माझ्या मम्मीला नव्हतं थोडं ॲक्सेप्ट. सो जे काय ते आहे. आणि त्यानंतर मग हळूहळू झालं असं. बाकी सगळं त्यांना ते तुम्हाला इतके सांगितले. थोड्या वेळाने भेटू, कारण नवऱ्याचा माझ्या फोन आला आणि तो मला न्यायला बोलवते. तर हे पुढचा व्लॉग बघायचा असेल, याच्या पुढची स्टोरी, तर तुम्ही मला नक्की मेसेज करा, तर आपण पुढचा व्लॉग बनवू. ओके, लेट्स गो. आता मी चालू त्याला आणायला. चावी मी आय थिंक काढली. हॅलो, सो हा आहे डे 2चा ब्लॉग आणि दुसरा दिवस चालू झालेला आहे. तर कालचा ब्लॉग मी नंतर शूटच नाही काय केला आणि मला काही समजलंच नाही, म्हणजे मी विसरली की मी ब्लॉग चालू केला असं, त्याच्यामुळे मी काही शूट नाही केला. आज आहे गुरुपौर्णिमा, तर सर्वांना पहिल्यांदा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर पहिलं तर मी माझ्या घरी जाऊन आले, म्हणजे माझ्या मम्मी पप्पांना भेटून आले. त्यानंतर पहिली तर आमच्या घरातली सगळी पूजा वगैरे केली. सो तुम्हाला मी दाखवते की मी कशी पूजा केली. आणि आजचा ब्लॉग म्हणजे हा जो ब्लॉग आहे ते दोन्ही ब्लॉग एकत्रच येणार आहेत, पण आजच्या दिवसाला काय काय होते ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. पहिलं तर मी तुम्हाला मी कशी पूजा वगैरे केले ना ते दाखवते. सो चला बघूया मी कसं काय काय केले ते. अशी पूजा केलेली आहे आणि हार आणि फुलं तर आम्ही कालच आणलेली आणि सगळे देव पण मी धुवून काढलेत, पुसून काढलेत आणि अशी मस्त वाटते यार, इतकं छान वाटते ना. त्यानंतर गोड म्हणून शिरा पण आहे नैवेद्यासाठी, आज गुरुपौर्णिमा म्हणून. सकाळीच माझी पूजा झाली आणि हे सगळं देवारा खूप भरलेला वाटतोय, त्याच्यामुळे इतकं छान वातावरण वाटते ना, खूप मस्त. आणि तुम्हाला मी सांगते की हे देव आहेत ना, हे आम्ही जेजुरीवरून खंडेरा आणलेलं आहे आणि कृष्ण वगैरे ते घरून कन्यादानाला देतात. आईचं कन्यादान आणि माझ्या कन्यादानात मिळालेली लक्ष्मी आणि कृष्ण आहे. त्यानंतर ही तुळजाभवानी आहे, तुळजापूरवरून आणलेली आहे. स्वामी समर्थ अक्कलकोटवरून आणलेले आहेत आणि हे पण स्वामी समर्थ अक्कलकोटवरून आणलेले आहेत. आणि विठ्ठल रखुमाई मला वाटते पंढरपूरवरून आणलेली आहे, गिफ्टच आहे आम्हाला. जर हे सगळे देव आहेत ते सगळीकडून आणलेलेच आहेत, ज्याच्या त्याच्या स्थानावरून. आणि गणपती बाप्पा तुम्हाला माहीतच असेल, आमचे बाप्पा गेल्या वर्षी गेले तेव्हा यावर्षी लगेचच आम्ही 2-3 दिवसांनी बाप्पा बसवलेले आहेत तिथे, खूप छान. हे मी आणलेले आहेत गणपती बाप्पा. त्यानंतर कृष्ण मथुरेवरून आणलेला आहे. सो हे सगळे देव जे आहेत. आणि हा देवारा तर आम्ही आमच्या आईंच्या बड्डेला गिफ्ट घेतलेला आहे. तर
अशा प्रकारे सगळे देव प्रत्येकाच्या स्थानावरून आणलेले आहेत आणि खरंच खूप छान वाटते. त्यानंतर अजून तुम्हाला मी एक दाखवते की मी पप्पांची आमच्या पूजा पण केले. सो तुम्ही बघू शकता. व्लॉग चालू आहे आपला. आहे मी असा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुला काय पडू की आशीर्वाद दे मला चांगला. दिला दिला बरोबर आहे तुझा. हो. शेवट नाही झाला ना ब्लॉगचा. आता मी बनवते चहा. शिंका आली मला. आली म्हणजे शिंका. नेहमीच ब्लॉग चालू केला कधी आम्ही चहा इथे आमचा डब्बा आहे हा खाऊचा. त्याच्यात खारी बटर असतात आणि आता आम्ही चाय प्यायला बसलेलो आहे. जात नाही. तर आज पण मला जास्त काही शूट करायला असं नाही मिळालं, म्हणजे आज गुरुपौर्णिमा होती. तर सो अशा प्रकारे आजच्या ब्लॉगमध्ये मी नॉर्मल तुम्हाला आमच्या लव्ह स्टोरीचा पार्ट 1 सांगितलेला आहे. जर तुम्हाला पूर्ण ऐकायचं असेल पार्ट 2 तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मी पूर्ण लव्ह स्टोरीचा व्लॉग तुमच्यासोबत एक सांगेल सोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि कमेंटमध्ये नक्की कळवा मला. सो बाय, गुड नाईट, टेक केअर.